सावधान। सब भीम मानवंदना की शुरू करेंगे। शुरू कर। जय भीम नाम की जय हे। संविधान देश लिखिता राम जी पिता सब काळ कुळात तेजस चौदावे रत्न ज्ञान सागरा वंदन तुझला चरणी नमवितो माता तव सम जगियाना हो हक सुख प्राणिया दिला जाळे भ्रष्ट मनुला जय भीम तारक तुम हो बुद्ध धम्म देयक जीवना जय हे बुद्ध हे भीम हे जय जय भीम बुद्ध हे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल। आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। जयंतीचा उत्सव सोहळा आणि या उत्सव सोहळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे असतात। त्यानुसार आज आपल्या बडनेरा शहरातील जे बडनेरा शहराला एक भूषण असं आहे त्या माधुरी अरुण डोंगरे यांचा आपण आज सत्कार आयोजित केलाय। की सत्कार का आयोजित केलाय, स्वागत का आयोजित केलाय, तर अत्यंत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकून त्या आपली उच्च शिक्षणाची भरारी या इंग्लंड पर्यंत त्यांनी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी IUT केलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी न्यू कॅस्टल या युनिव्हर्सिटीमध्ये UK मध्ये त्यांनी नोकरी पण पत्करलेली आहे आणि सध्या PhD सुरू आहेत। ही खरोखरच आपल्या या बडनेरा शहराच्यासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। म्हणून त्यांना अधिकाधिक उत्तेजन मिळावं, त्यांचा उत्साह वाढावा आणि एक आपल्या समाजाला भूषण असा आपला माधुरीताई आहेत। मग माधुरीताई डोंगरे यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करण्याकरता, सत्कार करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे आमचे पर्यटन सचिव नयन मुंडे सर, संघटक आमचे मुकुंदराव मेश्राम, त्याचप्रमाणे भटकर सर, दहाट सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम माधुरीताईचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं, त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्याचे SAT सचिव आदरणीय मदन खंडारे सर हे सुद्धा माधुरीताईचा पुष्पगुच्छ देऊन वगैरे शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांभारे सर, सरचिटणीस नागदिवे सर, कोषाध्यक्ष जे बागळे सर, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या महिला कोषाध्यक्षा आदरणीय मालतीताई मेश्राम, त्याचप्रमाणे भटकरताई आणि गजबीताई यांना विनंती करतो की त्यांनी हे आवाज येते ना तो भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब। निश्चितपणे ही बाब अतिशय घोषणावह आहे. म्हणून आज हा
प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार या ठिकाणी आपण त्यांचा करतोय. निश्चितपणे या सत्कारातून त्यांना एक वेगळी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हा जय भीमताई, आपण लंडन इथे जाऊन विद्यापीठाची पदवी ग्रहण केलेली आहे. काय सांगाल आपण त्याच्याबद्दल? मी ज्या परिस्थितीमधून आणि बाहेर गेली होती शिक्षणासाठी, तर ते फार अवघड होतं, अशक्य होतं असं वाटत होतं. पण बाहेर निघाल्यानंतर कळलं की शिक्षण फक्त जिद्दीच्या जोरावर आहे, पैशाच्या जोरावर नाही. जिद्द असली तर माणूस कुठेही जाऊ शकतो आणि ते शिक्षण घेऊ शकतो. आणि शिक्षण घेऊन मी तिथे थोडा, जसं बाबासाहेबांच्या जीवनापासून मी फार प्रेरित झालेली होती. तिथे लंडनमध्ये जेव्हा असताना ते लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायची. मी पण तसंच केलेलं आहे, लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केलेला. सध्याची परिस्थिती अशी आहे की तिथे पण जॉब लोक सर्च करत आहेत, पण खूप कमी जॉब्स अवेलेबल आहेत. पण मी तिथे लायब्ररीमध्ये बसून तासनतास बसून अभ्यास केलेला आणि ब्रिटिश कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनला एक पद मिळवलं आणि सोबतच मी माझं PhDची पण तयारी चालू आहे. त्यासाठी मी बाकीच्या ज्या मुली आहेत ज्या आपल्या ग्रामीण भागातून येतात, त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांना सांगते की तुम्ही पैसा लागतो हे डोक्यात पकडून घेऊ नका. तुम्ही भरपूर अभ्यास करा, लहानपणापासून भरपूर अभ्यास करा आणि आपल्याला जे मिळवायचं आहे त्यावर ठाम राहा. आणि आपल्या पॅरेंट्सला सांगा की मला फॉरेनला जाऊन हायर एज्युकेशन घ्यायचं आहे. आणि जसं मी हा संदेश 10 लोकांपर्यंत पोहोचवते, तसं त्या 10 मुलींनी अजून फॉरेनमध्ये पुढे जाऊन 10 लोकांना प्रेरित करा उच्च शिक्षणासाठी. आणि थँक्यू. तुम्ही हा प्रोग्राम जो आयोजित केलेला आहे तो मला खरंच प्रेरित करणारा आहे. तुम्ही भारावून गेली आहे या सगळ्या प्रोग्राममुळे. थँक्यू सो मच. जय भीम. धन्यवाद. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं